280 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. योग्य प्रस्ताव आल्यास युतीचा विचार, अन्यथा भाजपशी मैत्रीपूर्ण लढतीस तयार. माजी मंत्री अनिल पाटील. आम्ही प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून जर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला आणि सन्मानजनक जर जागा भाजपने दिल्या तर नक्कीच युती करून निवडणुका लढवण्यास पक्ष अनुकूल आहे. मात्र खूप वर्षानंतर निवडणुका होत असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्याच इतकी मोठी असल्याने जागा पुरेशा देणे अवघड होते. अशावेळी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केले. पुढे महापालिकेसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असून यासाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष माजी आमदार फारुख शाह, अनिल मुंदडा, सुनील नेरकर, कैलास चौधरी, जोसेफ मलबारी, प्रमोद साळुंखे हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी माजी नगरसेवक तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे दिलीप साळुंखे, माजी नगरसेवक कांतीलाल दालवाले, माजी नगरसेवक अनिल दामोदर, राहुल तारगे, मुकेश खरात आदी इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली होती. आज दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून रविवार दिनांक 28 डिसेंबरला राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर करणार असल्याचे निवडणूक प्रभारी आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीला महायुतीत डावलण्याचा प्रश्न नाही. महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा होत आहे. मात्र महायुतीचा घटक पक्षात स्थान नसल्याचे तो भाजपात येत आहे काय, अशी विचारणा निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांना केली असता यावेळी त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीला महायुतीत डावलण्याचा प्रश्न नाही. प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांनुसार निर्णय घेऊन येतात. त्यामुळे असे म्हणता येणार नाही. आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची मोठी संख्या आहे. शेवटी जनता निर्णय घेत असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी होतील आणि धुळे महापालिकेवर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा देखील माजी मंत्री अनिल पाटील यांनी केला. आज दिनांक 26/12/2025 शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज सुरू झाल्या आहेत. आमच्या पक्षाचे धुळे महानगरपालिका निवडणूक प्रभारी माननीय अनिलदादा पाटील तसेच धुळे शहराचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरोग्यभाई शाह तसेच सुकाणू समितीचे सगळे सदस्य यांच्या उपस्थितीत जवळजवळ 240 जे फॉर्म आलेले ते 240 उमेदवारांची आज मुलाखत घेण्यात येते. त्यापैकी जवळजवळ 7 प्रभागांचे उमेदवारांच्या मुलाखती पूर्णत्वास आलेल्या आहेत, जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. आता पुढील जे 12 प्रभाग आहेत ते आता दुपारच्या सत्रानंतर ते आम्ही पूर्ण करणार आहेत व आज जर संध्याकाळपर्यंत सगळे झाले तर ठीक आहे, नाही तर उद्याचे दिवस परत आमच्या मुलाखती चालणार आहेत व मग 29 तारखेपर्यंत आमच्या सगळ्या उमेदवारांची जी यादी ती माननीय अनिलदादा फारुख भैया हे त्यांच्या